नाव काय आपलं? मच्छिंद्र किसनराव चिंडे, राहणार सारोळावासी. आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणासाठी बसला. काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? प्रमुख मागणी म्हणजे आमचा जो सरकारी रस्ता आहे तो सरकारी रस्ता पोलिसनं आम्हाला नोटीस दिली ह्या सरकारी रस्त्यावरून जाऊ नका म्हणून. विरोध पार्टीनं 2018मध्ये आमचा ऊस वाळविला होता. त्यानंतर 8 वर्ष आमची शेती पडीक पडली होती आणि शेती पडीक पडल्यानंतर गेल्या वर्षी महाराष्ट्र शासन सातबारा झाला म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम संपला असं समजून आम्ही ऊस लावला. ऊस लावल्यानंतर विरोध पार्टीनं ऊस काढू द्यायचा नाही असं ठरवून आमचा रस्ता अडवला. रस्ता अडवल्यानंतर थोरात साहेबांना त्यांच्यावर केस भरली, गुन्हा नोंद केला आणि थोरात साहेबाची बदली झाल्यानंतर तिथे वाशीला शिंदे साहेब आले पोलीस निरीक्षक. त्या शिंदे साहेबांनी आणि जाधवरनं सलगी केली त्या विरोधी लोकांबरोबर आणि त्यांच्याकडून लाख रुपये घेतले आणि आमचा रस्ता सरकारी रस्त्याचं क्षेत्र असतानासुद्धा तिथं ॲक्च्युअल रस्ता म्हणजे आहे ही परिस्थिती असतानासुद्धा आम्हाला त्या रस्त्यावरून जाऊ नका असं नोटीस दिली. नोटीस देऊन आम्हाला खाजगी शब्दातून धमकावलं की तुम्ही जर त्या रस्त्यावरून आता गेला तर तुम्हाला त्यांना भरपूर मारायला लावेल. कोण असं कोण म्हणलं? कोणी धमकी दिली? साहेब म्हणले. आणि नंतर पुन्हा जर तुम्ही तिथून गेला तर तुम्हाला जेलला पाठवेल अशी धमकी पण दिली. मग आता काय तुमची मागणी काय पुढे? काय आमची मागणी सरकारी रस्ता आम्हाला मिळावा आणि त्या फौजदार साहेबाची बदली करण्यात. कारण फौजदार साहेब तिथे जर राहिले तर आम्हाला पुन्हा आणखीन त्या पार्टीला ऊस अडवायला लावत्याल, आमचा ऊस वाळवी द्याल आणि मारामारी होऊन त्यांच्याकडे माणूसबळाची संख्या जास्त 92 मधल्याची आणि ती 92 मधली माणूसबळ आमच्याकडे. पुढची पार्टी कोण आहे? काय नाव आहे त्यांचं? जाधव, युवराज रघुनाथ जाधव. आणि त्यांच्याशी सलगी करून पहिल्याचा थोरात साहेबांना जे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला त्याचा FIR फाटला. पण FIR फाटल्यानंतर त्याच्यावर त्यांनी चार्जशीटही दाखल केलं नाही. चार्जशीट दाखल न करता त्यांना खोटी तक्रार द्यायला लावली. खोटी तक्रार द्यायला लावलेल्या खोटी तक्रारीच्या नकला आम्ही मागितल्यानंतर आम्हाला दिल्या नाही त्या, म्हणून आम्ही माहितीच्या अधिकारात खोट्या तक्रारीच्या नकलाही मागणी केली. तसं आमच्याकडे सगळे पुरावे आहेत का तुमच्याकडे आता? सगळे पुरावे दाखवा बरं.